श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, फक्त वर्षातून एकदाच येणारा हा दिवस जो तुमचं नशीब बदलू शकतो. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हा तो पवित्र दिवस आहे ज्या दिवशी स्वामी स्वतः भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देतात. जर तुम्ही ह्या दिवशी ही एक विशेष सेवा केली तर तुमच्या आयुष्यातील अडचणी, दुःख आणि अडथळे दूर होऊ शकतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ प्रकट दिनाची सर्वात प्रभावी सेवा, जी केल्यानं स्वामींची कृपा नक्की मिळते. डोळे मिटा, स्वामींचा विचार करा. मनात म्हणा, हे श्री स्वामी समर्थ, आजच्या प्रकट दिनाच्या दिवशी मी ही विशेष सेवा करत आहे. माझ्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि यश प्रदान करा. श्री स्वामी समर्थ. आजच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला पंचामृतानं अभिषेक करा. स्वामींना पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा. नैवेद्य म्हणून बेसन लाडू किंवा पिवळा शिरा अर्पण करा. ही सेवा अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानली जाते. श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करा. जितका वेळ मिळेल तितका जप करा. तुम्ही 11 माळा जप करू शकता आणि त्यासोबतच दिवसभरात कोणतेही काम करत असताना देखील मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ जप करत राहा. प्रकट दिनी मंत्र जप झाल्यानंतर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पठण करावे. या सेवेमध्ये पहिल्या अध्यायापासून ते 21व्या अध्यायापर्यंत सातत्यानं वाचन करा. या सेवेमुळं तुमच्या जीवनातील संकट दूर होतात आणि योग्य मार्ग सापडतो. आजपासून तुम्ही एक संकल्प करू शकता. 11 दिवस किंवा 21 दिवस या काळात रोज श्री स्वामी समर्थ जप तारक मंत्र. यामुळं स्वामींचा आशीर्वाद निश्चित मिळतो. दान. या दिवशी दान करणं खूप महत्त्वाचं आहे. गरजूंना अन्नदान करा. पिवळ्या रंगाचं वस्त्र किंवा अन्न द्या. मंदिरात सेवा करा. दान केल्यानं पुण्य वाढते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. आजची ही सेवा तुम्ही मनापासून केली असेल तर विश्वास ठेवा, स्वामी समर्थांनी तुमची प्रार्थना नक्की ऐकली आहे. कदाचित तुम्हाला आज लगेच बदल दिसणार नाही, पण स्वामींची कृपा शांतपणे हळूहळू तुमच्या आयुष्यात काम करत राहते. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा एकच नाव आपल्या पाठीशी उभं राहतं, श्री स्वामी समर्थ. तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण, प्रत्येक चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमच्यासोबत आहेत तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.